कोर्टाने अजित पवार यांच्या पक्षाला पुन्हा एकदा खडेबोल सुनावलेला आहे। तुम्ही जाहिराती प्रसिद्ध करा, पण पदाधिकाऱ्यांना काही गोष्टी समजल्या पाहिजेत आणि पक्षाच्या विश्वसनीयतेबाबत आम्हाला काही शंका नाही, असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तर अजित पवार यांच्या पक्षाकडून अवमानता झालेली नाही, असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय नेमकं म्हटलंय सुप्रीम कोर्टाने सविस्तर? आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडलेल्या सुनावणीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील समज देण्यात आली, अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना देखील समज द्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले। सगळ्यात महत्त्वाचे दोन महत्त्वाचे अर्ज होते। एक पहिला अर्ज होता की अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीनं जे सर्वोच्च न्यायालयाने 19 मार्चला जी ऑर्डर दिली होती त्याच्यामध्ये हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण जोपर्यंत प्रलंबित आहे तोपर्यंतच अजित पवार यांना हे घड्याळ हे चिन्ह देण्यात आले, घड्याळ चिन्हाच्या खाली मजकूर देण्याचे आदेश दिले होते। असे आदेशाचं पालन केलं जात नाही म्हणून शरद पवार गट हा सर्वोच्च न्यायालयात आला होता। दुसरा मुद्दा होता तो म्हणजे अजित पवार यांच्या वतीने दाखल करण्यात आला। त्यांचं म्हणणं होतं की हे जो काही आदेश दिला आहे त्याचं पालन करता येणार शक्य नाही, त्यामुळे हा आदेश जो आहे तो काढून टाकावा आणि आम्ही जाहिराती देखील प्रसिद्ध केल्या आहे। यावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये अजित पवार यांचं जे म्हणणं होतं ते सर्वोच्च न्यायालयाने ऐकून घेतलं, मात्र त्यांची जी मागणी होती की यापुढे आम्ही प्रकरण न्यायप्रविष्ट आहे घड्याळाच्या खाली लिहिण्याचं ही मागणी फेटाळलेली आहे आणि प्रकरण निकाली काढलेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर अजित पवार यांच्या गटाला बरं, धन्यवाद शिवाजी। तर सुप्रीम कोर्टाने अजित पवार यांच्या पक्षाला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले।